Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you are watching my YouTube channel Speak English with Biggie. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today's video lecture we are going to learning a very special word, that is it's. What is mean by it's? And today's video is very special, so don't skip the video and see all video. ओके मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इट्स इट्स या शब्दाचा मराठी मीनिंग तसेच इट्स या शब्दाचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग केला जातो हे उदाहरणासह आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला इट्स या वर्डचा इंग्लिशमध्ये मीनिंग काय होतो, त्याचा मराठीमध्ये मीनिंग काय होतो आणि त्याचा इंग्रजी भाषा रचनेमध्ये कसा उपयोग करून घेतला जातो हे उदाहरणासह आपण पाहणार आहोत. तेव्हा प्लीज व्हिडिओ पूर्णतः पहा. आणि हो मित्र हो, आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अद्याप पण आपण चॅनेलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर कृपया प्रथमतः चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला दररोज जे न्यूज व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्स अ लॉट. नाउ वी विल सी द वर्ड that is it's. So welcome back to my channel Speak English with BK. मित्र हो, इट्स म्हणजे काय? इट्स म्हणजे इट हा जो वर्ड आहे हा एकवचनी वर्ड आहे इट, आणि इट्स म्हणजे त्या चे सर्वनाम आहे. इट हे काय नाम आहे, हे काय नाम आहे आणि इट्स म्हणजे हे त्याचे सर्वनाम आहे. ठीक आहे, म्हणजे इट्स हा वर्ड हा सर्वनाम असलेला वर्ड आहे. नाम आणि सर्वनाम. आता नाम असतं बघा, आपला प्रत्येकाचं काहीतरी नाव असतं. नाम म्हणजे नाव. आता उदाहरणार्थ माझं नाव बसवेश्वर आहे. ठीक आहे, तर आपण प्रत्येक वेळेला बसवेश्वर असं म्हणत नाही, तर नामाच्या ऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम म्हणतात. मग आपण म्हणतो बसवेश्वरचा स्वभाव असा आहे किंवा त्याचा स्वभाव असा आहे, तो दररोज व्हिडिओ अपलोड करतो यूट्यूबला वगैरे वगैरे. म्हणजे आता आपण प्रत्येक वेळी बसवेश्वर म्हणत नाही, तर तो असं करतो किंवा ते तसे करतात, हे असं जे म्हटले नामाच्या ऐवजी जो शब्द आलेला आहे तर त्याला सर्वनाम म्हणतात. तसंच इट या शब्दाचं सर्वनाम आहे. क्लिअर? तर मला वाटतं आपणा सगळ्यांना इट्स म्हणजे काय हे आता अवगत किंवा समजलेलं असेल. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया, जेणेकरून आता इट्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ते बघूया. इट्सचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या गोष्टीचे. इट्स म्हणजे एखाद्या गोष्टीचे किंवा त्याचा किंवा त्याची किंवा त्याचे. एखाद्या गोष्टीचे किंवा त्याचा किंवा त्याची किंवा त्याचे हे मराठी मीनिंग होतात. आणि आता इंग्लिश भाषा रचनेमध्ये इट्स या वर्डचा कसा उपयोग करून घेतला जातो किंवा केला जातो हे आता आपण वन बाय वन डिस्कस करूया एक्झाम्पल्स द्वारे. फर्स्ट एक्झाम्पल इज दिस डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर इट्स मँगोज. दिस डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर इट्स मँगोज. हा जिल्हा कशाने प्रसिद्ध आहे? त्याच्या आंब्यामुळे प्रसिद्ध आहे. दिस डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर इट्स मँगोज म्हणजे हा जिल्हा हा त्याच्या आंब्यामुळे प्रसिद्ध आहे. किंवा दिस डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर इट्स ऑरेंजेस. हा जिल्हा त्याच्या ऑरेंज म्हणजे संत्र किंवा संत्री, तर संत्रीमुळे प्रसिद्ध आहे. आता संत्र्यांचा जिल्हा कोणता आहे? आपल्या सगळ्याला माहिती आहे. कोणता आहे? नागपूर. नागपूरची संत्री फेमस आहेत का नाही?
ठीक आहे. तर नागपूर हा जिल्हा त्याच्या संत्र्यामुळं प्रसिद्ध आहे. किंवा आणखी एक्झाम्पल द्यायचं झालं तर पुणे डिस्ट्रिक्ट किंवा इन पुणे डिस्ट्रिक्ट फुरसुंगी विलेज इज फेमस फॉर इट्स ओनियन्स. तर पुणे जिल्ह्यामध्ये फुरसुंगी हे गाव जे आहे ते त्याच्या कांद्यामुळे प्रसिद्ध आहे. इन पुना डिस्ट्रिक्ट किंवा पुणे डिस्ट्रिक्ट द विलेज फुरसुंगी इज फेमस फॉर इट्स ऑनियन्स. फुरसुंगी हे पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी हे गाव त्याच्या कांद्यामुळे फेमस आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फुरसुंगी कांदा कसा असतो, अगदी गुलाबासारखा रंग असतो, मोठा असतो आणि कुठं तो असं दोन भाग असले ते काय म्हणतात गांडाळा कांदा वगैरे, तसा काय प्रकार नसतो. तर कसा असतो पूर्ण असं एकजीव मोठा असं आणि दृष्ट लागावा असा सुंदर कांदा असतो आणि तो त्याचा कलर प्याजी गुलाबी किंवा प्याजी गुलाबी लक्षात आलं असेल, गुलाबीच परंतु जरा फेंट कलरचा जो कलर असतो त्याला प्याजी गुलाबी म्हणतात. तर तसा कांदा अगदी दृष्ट लागण्यासारखा असतो. म्हणून इन पुना डिस्ट्रिक्ट द विलेज फुरसुंगी इज फेमस फॉर इट्स ओनियन्स. पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी हे गाव त्याच्या कांद्यामुळे प्रसिद्ध आहे. तर इट्सचा इथं अशा प्रकारे वापर झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. This country gained its independence in 1947. या देशानं त्याचे स्वातंत्र्य कधी मिळालं? इट्स इंडिपेंडन्स म्हणजे त्याचे स्वातंत्र्य. त्या देशानं किंवा ह्या देशानं याचे स्वातंत्र्य कधी मिळालं? इन 1947. तर कधी? 1947. आणि आपल्या भारताला सुद्धा स्वातंत्र्य 1947लाच मिळालेलं आहे. किंवा असं म्हणू शकतो आपण इंडिया गेनड इट्स इंडिपेंडन्स इन 1947. आवर कंट्री इंडिया गेनड इट्स इंडिपेंडन्स इन 1947. तर आपला जो देश आहे भारत देश यानं आपले स्वातंत्र्य कधी मिळवले? इन 1947, 1947 रोजी. किंवा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेवर जज समथिंग बाय इट्स लुक्स. नेवर जज समथिंग बाय इट्स लुक्स म्हणजे कुणालाही त्याच्या पेहरावावरून किंवा त्याच्या वस्त्रावरून किंवा तो जसा दिसतो त्याच्यावरून कुणाचीही पारख करू नका. म्हणजे असं काय उरलिया वरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. आपण माणसाची पारख त्याच्या कपड्यावरून किंवा त्याच्या पेहरावावरून करायची नसते, तर त्याच्यातल्या गुणावरून करायची असते. आता एखाद्याच्या अंगात थोडंसं मळलेले किंवा फाटका एखादा कपडा सदरा वगैरे घातलेला असेल तर लगेच त्याला चर्चा करायचं नाही की हा भिकार आहे, हा गरीब आहे, हा केविलवाला आहे, याच्याकडे पैसा नाही वगैरे वगैरे असं काही जज करायचं नसतं. किंवा हा म्हणजे याच्याकडे काही कॉमन सेन्स नाही किंवा याच्याकडे काही इंटेलिजन्स नाही, हा बुद्धिमान नाही, अनाडी आहे, शिकलेला नाही वगैरे वगैरे असं लगेच मत बनवायचं नसतं कुणाला कपड्यावरनं किंवा त्याच्या बाह्य रूपावरनं. ठीक आहे. तर कधी मत बनवायचं की त्याचे गुण कसे आहेत, त्याचं आचरण कसं आहे, त्याचा व्यवहार कसा आहे, तो वागतो कसे, बोलतो कसे, याच्यावरून एखाद्या वेळेस जज केलं तरी चालेल. परंतु असं बाह्य रूपावरनं कुणालाही कधीही जज करायचं नसतं. म्हणजे त्याच्याविषयी मत बनवायचं नसतं. जज करणे म्हणजे एखाद्याविषयी मत बनवणे. किंवा एखादा माणूस कधीतरी रागावला तर हा रागीटच आहे. मानव म्हटलं की सगळ्याच गोष्टी असतात का नाही, कधी आनंदी असतो, कधी दुःखी असतो, कधी रागावलेला असतो, म्हणजे सगळेच प्रकार असतात. मी एखाद्या वेळेला तो रागावला की तो रागीटच आहे म्हणून त्याच्याविषयी कायम मत बनवायचं नसतं. किंवा एखाद्या वेळेस एखादा माणूस चांगला वागला म्हणून तो एकदमच चांगला आहे असं नाही समजायचं असतं. कारण या जगात अनेक रूप धारण केलेले लोक आहेत. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोक. आपलं स्वतःचा जर स्वार्थ असेल, काम असेल तर इतकं गोड गोड लोक बोलतात
की साखर सुद्धा गोड कमी वाटेल, पण त्यांचं बोलणं इतकं गोड की विचारू नका. आणि काम संपल्यावर मग म्हणून हे करून टाकतात. तर अशा प्रकारचे लोक आहेत, आपला स्वार्थ साधण्यासाठी, मतलब साधण्यासाठी, एवढं कशाला, एखाद्याचा काटा काढण्यासाठी सुद्धा गोड बोलून काटा काढतात. असे सुद्धा लोक आहेत. मी तुमचाच आहे, मी तुमच्याकडूनच आहे, मी तुमच्याकडूनच आहे म्हणून त्याला पार नेस्ते नाबूद करणारी ही लोक आहेत. पण त्याचा इथं आपण विचार करायचा नाही, त्याचा हिशोब आई डोंगराई करणार आहे. ओके, तर ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दिस विलेज इज फेमस फॉर इट्स ओनियन. दिस विलेज इज फेमस फॉर इट्स ओनियन म्हणजे हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे, तेथील कांद्यामुळे प्रसिद्ध आहे. किंवा दिस विलेज इज फेमस फॉर इट्स बनानाज म्हणजे केळी, तिथल्या केळी इतक्या फेमस आहेत, केळीचे अनेक बाग आहेत तिथं, त्यामुळे हे गाव कशासाठी, केळीसाठी सुप्रसिद्ध असं गाव आहे. म्हणजे हे गाव हे कशासाठी, इट्स कशासाठी प्रसिद्ध आहे, इट्स ओनियन कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. दिस विलेज इज फेमस फॉर इट्स ओनियन किंवा दिस विलेज इज फेमस फॉर इट्स बनानाज म्हणजे हे गाव तिथल्या केळीनी प्रसिद्ध आहे, तिथली केळी सुप्रसिद्ध आहे. किंवा असं म्हणूया, कुंतलगिरी इज फेमस फॉर इट्स पेढा. कुंतलगिरीचा पेढा आपण खाल्लाय का कधी, एकदम मस्त असतो का पेढा कुंतलगिरी. किंवा श्रवणकुंडी इकडे कळमकड आहे. किंवा आलूर विलेज इज फेमस फॉर इट्स पेढा अँड चिवडा. आलूर इज फेमस फॉर इट्स पेढा अँड घोलसगाव इज फेमस फॉर इट्स चिवडा. घोळसगाव म्हणून जे गाव आहे ते चिवड्यासाठी फेमस आहे, तिथला चिवडा प्रसिद्ध असतो. किंवा तांदळवाडी इज फेमस फॉर इट्स खवा. खव्यासाठी तांदळवाडी हे गाव हे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तर अशा रीतीनं इट्स या शब्दाचा वापर इंग्रजी भाषा रचनेमध्ये केला जातो. आय होप all of you guys understand the today's concept as well as today's word, that is its and its example very well. And even if there is any type of difficulty, any conclusion about this topic or any topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. And if you likes my video, then make it like, share it and give your best comments. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. You can press that option and you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.